ताजे ताजे मासे खावायला मजा येईल। बघा मोठ्या मोठ्या कोलब्या काढल्यान पहिला, बघा मोठे मोठे बोंबील, कोलबी, त्याच्यानंतर पापलेट। बस आपलं जेवायचं काम झालं। मित्रांनो आता आपण जेवणासाठी मासे कापणार आहोत। एकदम ताजे बोंबील आहेत आणि कोळंबी पण भरपूर आहे। बघा बोंबील साफ करणं खूप सोपं आहे। त्याच्या पोटाची आतडं काढली बोंबील साफ करून झाला सगळं। विसारे आहेत ते उपटायचे। चला बोंबील तयार, जास्त टाइम लागत नाही बोंबील साफ करायला। आपली बोंबील झाली साफ करतो। मित्रांनो मी बोंबील साफ करतोय आणि मयाला आता कोळंबी साफ करायला देतो। मया कोळंबी साफ करेल। मित्रांनो बोंबील साफ करून झालेत, बोंबील कापलेत, मस्त पाण्यामध्ये धुवून घेतलेत। आता पापलेट कापतो मी। बघा मित्रांनो मासे कापून झालेत, थोडी पापलेट आहेत, पापलेट धुवून घेऊ, त्याच्यानंतर कोळंबी पण धुवून घेऊ। बघा मित्रांनो मासे, मित्रांनो आता गॉडविनने जेवण बनवायला सुरुवात केली आहे। लसूण त्याच्याला घेतो, लसूण, टमाटर आहे, कोथिंबीर आहे, मिरची आहे, कांदा आहे। बघा तेल घेतलं आहे, तेल, त्याच्यानंतर लाल कोळी मसाला घेतला आहे। या मसाल्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले पदार्थ असतात। बोटीमध्ये झटकेपटके जेवण बनवण्यासाठी हीच पद्धत वापरतात। आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून रस्सा बनवायचा। माशांच्या जेवणामध्ये आम्ही नेहमी कोकम वापरतो, त्याचबरोबर चवीनुसार मीठसुद्धा आपण जेवणामध्ये घालणार आहोत। रस्स्याला मस्त उकाल आला आहे। आता कोळंबी आपण शिजवणार आहोत, कारण कोळंबी शिजायला इतर माशांपेक्षा जास्त वेळ लागेल। कोळंबी शिजून झाली आहे, आता आपण पापलेट घालणार आहोत। आता जेवणामध्ये आपण सर्वात शेवटचे म्हणजे बोंबील टाकणार आहोत, कारण बोंबील खूप लवकर शिजतं, म्हणून ते एकदम शेवटला टाकायचे असतं। बोंबील टाकल्याच्या नंतर एक मोठा उकाल आला आहे आणि बोंबील शिजायला एक उकाला भरपूर असतो। हे जेवण 7 लोकांसाठी बनवलं होतं। मित्रांनो आपलं जेवण तयार आहे। हे जेवण आजचं गॉडविनने बनवलंय।